सासूबाईची फरमाईश, अगं माझे खूप गुडघे दुखायला लागले, मला मस्त तीळ वड्या बनवून दे. आणि आता संक्रांतही आली आणि थंडीही खूप वाजत आहे, तर तीळ हे शरीरासाठी खूप किती उपयुक्त हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. मस्त साध्या सोप्या पद्धतीने लहान मंडळी खातील, वयस्कर खातील आणि आपल्यालाही छान लागतील अशा मस्त खुसखुशीत खुटखुटीत आणि असं समजा की खमंग छान अशा तीळ वड्या बनवल्या आहे अगदी सोप्या पद्धतीने घरातील साहित्यात. आणि तुम्ही कितीही दिवस ठेवले म्हणजे थंडी संपोस्तर ठेवल्या तरीही त्या छान राहतील, इतक्या चविष्ट रुचकर. फक्त मी स्टेप बाय स्टेप जसं बनवते तसं तुम्ही बनवा, नक्कीच छान होतील. तर येथे 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी शेंगदाणे घेतले. पण शेंगदाणे लहान वाटी घेतली, तुम्ही ते प्रमाण कमी करू शकता किंवा तेवढंच घेतलं तरी चालेल. हे बघा, आता मस्तपैकी पॅन किंवा कढईत तापून घ्या आणि त्यामध्ये तीळ भाजायला घ्या. आता तीळ मोठ्या गॅसवर भाजायचे नाही, ते जळतील. आपल्याला व्यवस्थित कमी गॅसवर अगदी असे तडतड उडोस्तोर भाजायचे, जेणेकरून ते बारीक चपटे तीळ असे फुगले. हे बघा, अशा पद्धतीने मस्त असं कलरही पलटला. आता ते आपण एका परातीत काढून घेऊ आणि त्यामध्येच आपण आता शेंगदाणे भाजून घेऊ. तर शेंगदाण्याचं प्रमाण तुम्हाला परत एकदा सांगते, तेवढं ठेवायचं तर ठेवा, कमी करायचं तर करा आणि तुम्ही वाढवूही शकता. पण आपल्याला इथे तीळ वड्या दाखवायच्या आहे किंवा तीळ वड्या बनवायच्या आहे, म्हणून तिळापेक्षा शेंगदाणे नको जास्त. तेही भाजले, तेही बाजूला ठेवले आणि अशा पद्धतीने गोळ मस्तपैकी चिरून घ्या. शेंगदाण्याचे टलखरं काढताना थोडेसे त्याच्या तुकडे झाले, काही हरकत नाही, कारण आपल्याला असेही शेंगदाणे वाटूनच घ्यायचे होते. हे बघा, अशा पद्धतीने. आता गूळ गरम करायला ठेवा. गूळ वितळायला लागला की नंतर त्यामध्ये तूप घाला. येथे पाणी घालायचं नाही, येथे सोडाही वापरायचा नाही, कारण आपल्याला मस्त अशा ठिसूर खुसखुशीत वड्या बनवायच्या आहे. तर मस्त असा गूळ वितळायला लागलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने कलरही पालटला आहे. अगदीच एकतारी पाक करायचा नाही, म्हणजे अगदीच घट्ट. तर थोडेसे तीळ काढून घेतले त्यामधून मी आणि त्या गुळामध्ये, वितळलेल्या गुळामध्ये थोडं तूप घातलं, वेलची पावडर आणि जायफळ पावडर. तुम्हाला काय हवं असेल, आवडत नसेल ते टाका, आवडत असेल ते. आणि तुम्ही थोडंसं आलंही किसून घातलं तरी छान होतील बरं का. तर हे बघा, अशा पद्धतीने. आता तो गूळ मस्त वितळला, सगळं काही टाकलं. मग त्यात थोडेसे मी आता काजू बदामचे तुकडेही टाकले. बघा कसे दिसत आहे गुळामध्ये, मस्त त्याने टेस्टमध्ये फरक पडतो. आता शेंगदाणे वाटून घेतले, तिळही वाटून घेतले आणि बघा, दोन्ही मिश्रण एकत्र मस्तपैकी त्या गुळामध्ये टाकून दिलेलं आहे. तसंच तुम्ही करा. आणि किती, तर हे बघा, मी थोडं प्रमाण यातलं काढून ठेवलेलं आहे, म्हणजे जसं की तीळ वाटलेले आणि शेंगदाणे वाटलेले. मला जर वाटलं की अजून टाकायला पाहिजे तर मी टाकणार आहे. हे बघा, गुळामध्ये सगळं छान मिक्स झालं. थोडं मला पातळ पाक वाटला म्हणून मी टाकलं, आणि तसंही नसतंही टाकलं ना तरी त्या वड्या छान झाल्या असत्या. पण मला वड्या भरपूर बनवायच्या होत्या आणि ह्या गुळाच्या प्रमाणात अगदी व्यवस्थित गोड झालेलं आहे. असं नाही की फिक्कही झाले आहे, असं नाही की खूपही गोड झालेले आहे. बघा, मिश्रण किती छान झालं. इथे मी साडीमध्ये येतो ना तो ट्रेस पेपर म्हणा किंवा असं बेकिंग पेपर, मी येतोच ना प्रत्येकाच्या नव्या साड्यांमध्ये असतो ना कधी कधी, तोच घेतलेला आहे. इथं काही वेगळा पेपर मी आणलेला नाही. किंवा तुम्ही सरळ पोळपाटवर परातीत थापलं तरी चालेल. त्यावर थोडेसे ते तीळ काढून ठेवले, ते तीळ टाका. थोडे शेंगदाण्याचा कूट किंवा वेलची काजू बदामचे तुकडे असेल तर ते टाका. ते मिश्रण त्यावर टाका आणि मस्त लाटून घ्या. तर तुम्हाला छोट्या मोठ्या कशा वड्या बनवायच्या तशा बनवा आणि मस्त बरणीवरून ठेवा आणि रोज खा. तर तसं तर सर्वांनाच तिळाची गरज आहे. भरपूर पोटॅशियम असल्यामुळे त्यामध्ये ते शरीरासाठी उपयुक्त आहे. भरपूर कॅल्शियम असल्यामुळे ते हाडांसाठी, स्नायूसाठी उपयुक्त आहे. त्या प्रतिकारशक्ती वाढवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. तेव्हा तुम्ही ह्या थंडीत तर नक्कीच बनवा आणि खा. आणि आता आपलं संक्रांत आलेलीच आहे. तिळगुळ वाण देण्यासाठीही तेव्हाही तिळवड्या बनवल्या तरी छान. बघा, मस्त अशी मी आकार दिले, चौकोनी आकाराच्या बनवून घेतल्या आणि बरणी भरून सासूबाईला पाठवून दिल्या. म्हणजे त्यांना म्हटले की रोज ते रूममध्ये ठेवा आणि रोज एक खा. जास्तही वड्या खाल्लेलं म्हणजे त्यांच्या वयाच्या मनाने गरम पडायला नको, म्हणून अशा पद्धतीने त्यांना सूचनाही दिली. बघा, वड्या किती छान झाल्या. असं नाही की खूप भुगाई झाला आणि असं नाही की खूप कडकही झाल्या. तेव्हा मैत्रिणींनो, अशा रोज छोट्या छोट्या रेसिपी असतात, छोट्या व्हिडिओमध्ये असतात, रोज शॉर्टमध्ये पण व्हिडिओ असतात, ते बघत जा. अगदी घरातील साहित्यात होणाऱ्या रेसिपी असतात, तुम्हाला आवडतील अशाच आहे. तेव्हा आता भाज्यांची सिरीज चालू आहे, चटण्यांची चालू आहे, तर त्या बघा. अशा की ज्या इतर वेळेस मिळत नाही, जशी की मोहरीची भाजी,
करडईची भाजी, चिलाची भाजी, मेथीची भाजी तर असतेच नेहमी, पण अशा बऱ्याच भाज्या मी आत्ता सध्या दाखवत आहे. तर बघा, तुम्हाला आवडतील अशाच रेसिपी आहे आणि त्याचे महत्त्वही मी येथे सांगितलेले आहे. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. या संक्रांतीला अशाच तिळवड्या बनवून सर्वांना द्या, घरातल्यांनाही, पाहुण्यांनाही, आणि तुमचं स्वतःचं कौतुक करून घ्या. तेव्हा पाय, मी पुन्हा नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन.